नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा घटक आहे सूत्रसंचालकाला कार्यक्रमाच्या अगोदर कोणतं गुप्त काम करावं लागतं. तर याबद्दलची माहिती देणारा निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरील अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. त्यासाठी सर्व उपस्थितांना विनंती करेल की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुम्ही देखील व्हाल यशस्वी सूत्रसंचालक. नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा एखादा कार्यक्रम पाहतो तेव्हा आपल्याला सूत्रसंचालक फक्त स्टेजवर बोलताना दिसतो. पण तुम्हाला माहिती आहे का, स्टेजवर येण्यापूर्वी सूत्रसंचालक अनेक अशी कामं करतो जी कामं प्रेक्षकांना कधीच दिसत नाही. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की सूत्रसंचालकाच्या त्या गुप्त जबाबदाऱ्या ज्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी होतो. एक, कार्यक्रमाची संपूर्ण माहिती सूत्रसंचालकानं गोळा करणं. एक चांगला सूत्रसंचालक फक्त नावं अनाउन्समेंट करत नाही, तो कार्यक्रमाचा उद्देश समजून घेतो. कार्यक्रम कोणासाठी आहे, कार्यक्रमाचा नेमका क्रम काय आहे, कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत आणि सूत्रसंचालकानं वेळेचं नियोजन संयोजकांना विश्वासात घेऊन कसं करावं, हे सगळं तो आधीच अभ्यास करून ठेवत असतो. 2, पाहुण्यांबद्दल सखोल माहिती गोळा करणे. यशस्वी सूत्रसंचालक फक्त पाहुण्यांचा परिचय किंवा पाहुण्यांचा नामोल्लेख करत नसतात, वाचत नसतात, तर त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी देखील सूत्रसंचालक शोधत असतात. मग त्या पाहुण्यांची कामगिरी, पाहुण्यांचा प्रेरणादायी प्रसंग आणि विशेष यश यामुळे परिचय प्रभावी आणि लक्षवेधी होतो, हे सूत्रसंचालकांना लक्षात घ्या. 3, आयोजकांशी सतत संवाद ठेवणे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सूत्रसंचालक हा आयोजकांशी चर्चा करत असतो. मग कार्यक्रमाचा फ्लो कसा आहे, कशा पद्धतीनं ठेवायचा आहे, कशा पद्धतीनं कार्यक्रम रन करायचा आहे, बदल झाले असल्यास त्यामध्ये कोणती नवीन माहिती आहे हे देखील तो जाणून घेत असतो. आणि तो कार्यक्रम किती वेळेत संपवायचा आहे, कार्यक्रमाला निर्धारित जी वेळ आहे त्या वेळेचं व्यवस्थापन देखील सूत्रसंचालकाला करावं लागतं. आणि या बाबी जर माहिती नसल्यास कार्यक्रमात निवेदक गोंधळून जातो, हे माझा अनुभव आहे आणि मी अनेक निवेदक गोंधळताना पाहिलेले आहे. त्यासाठी या बाबी लक्षात घ्या. 4, स्टेज आणि तांत्रिक व्यवस्था तपासा. हे खूप महत्त्वाचं आणि बहुतेक लोकांना माहीत नसते की सूत्रसंचालक स्वतः तपासतो. माईक व्यवस्थित आहे का, साऊंड सिस्टीम ठीक आहे का, स्टेजवर हालचाल करण्यासाठी सुयोग्य जागा आहे का, त्याचबरोबर डायस कुठे ठेवायचा आहे, त्याचबरोबर संयोजकांच्या ज्या सूचना आहेत त्या लक्षात घेणं, या विविध ज्या बाबी आहेत तर त्या बाबी तपासाव्या लागतात. कारण तांत्रिक अडचण जर कार्यक्रमामध्ये आली तर तो कार्यक्रम बिघडू शकतो. 5, बॅकअप कंटेंट तयार ठेवणं. हा सर्वात गुप्त आणि सूत्रसंचालकांसाठी प्रोफेशनल भाग आहे की तो बॅकअप कंटेंट तयार ठेवतो. ज्याप्रमाणे आपल्या घरात लाईट जाते तेव्हा आपल्या घरातला जो असलेला जनरेटर आहे तर त्याचा बॅकअप आपण ठेवत असतो. तर कशासाठी, तर अचानक लाईट घरातील जर गेली तर जो बॅकअप आहे, जो इन्व्हर्टर आहे, तर इन्व्हर्टरच्या माध्यमातून आपण लाईट आपल्या घरामध्ये लावू शकतो, लाईट नसली तरी. त्याच पद्धतीनं सूत्रसंचालकाला देखील त्या कार्यक्रमाचा बॅकअप कंटेंट तयार ठेवावा लागतो. मग चांगला सूत्रसंचालक ही बाब आवर्जून लक्षात घेत असतो. अतिरिक्त गोष्टी, सूत्रसंचालनातील कोट्स, प्रेक्षकांशी संवादाचे प्रश्न, छोट्या मात्र मार्मिक कथा आणि बोध. जर कार्यक्रमात गॅप पडला तर या ज्या बाबी आहेत की गोष्टी असेल, संवादाचे प्रश्न असतील, कोट्स असतील, छोट्या कथा असतील, तर सूत्रसंचालकांसाठी मित्रांनो अत्यंत उपयोगी पडते, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. 6, सूत्रसंचालकाची स्वतःची मानसिक तयारी. होय, मोठे सूत्रसंचालक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शांत बसतात, दीर्घ श्वास घेतात, भाषणाचा सराव करतात आणि आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतात. कारण सूत्रसंचालकाचा आत्मविश्वास हा संपूर्ण कार्यक्रमाचा माहोल तयार करण्याचं काम करत असतो.
मग मित्रांनो, मी आपल्याला शेवटी एकच सांगेल की सूत्रसंचालन म्हणजे फक्त माईकवर कार्यक्रमाचा क्रम आणि त्याचं विश्लेषण बोलणं म्हणजे सूत्रसंचालक नसतं, किंवा फक्त बोलण्याची कला नाही, तर ती जबाबदारी आहे हे समजून घ्या, तयारी आहे आणि ती नेतृत्वाची खूण आहे. स्टेजवर दिसणारा आत्मविश्वास हा स्टेजच्या मागे केलेल्या मेहनतीचा परिपाक असतो, परिणाम असतो. जर तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरचे जवळजवळ 2300हून अधिक व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओची प्लेलिस्ट पहा, तुम्ही त्याचा सराव करा, सातत्यानं अभ्यासा, लिहा, वाचा, मनन करा, सर्व व्हिडिओ त्याचं पारायण करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ शेअर करा, प्लेलिस्टचे व्हिडिओ पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की सूत्रसंचालनातील कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. तत्पूर्वी तुम्ही निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवरचे सर्व प्लेलिस्ट व्हिडिओ पहा. बरेच नवोदित सूत्रसंचालक जे माझा यूट्यूब चॅनल पाहतायत ते फक्त 2, 4, 5, 6 व्हिडिओ पाहतायत आणि सर मला हे सांगा. परंतु तुम्हा सर्वांना मी सांगेल की तुम्ही संपूर्ण प्लेलिस्टचे व्हिडिओ पहा, समजून घ्या, आकलन करा आणि तुम्हाला नेमकं कोणतं शिकायचं आहे ते कमेंट्समध्ये प्लेलिस्टचे व्हिडिओ पाहून नक्की सांगा. धन्यवाद.